चळवळीतल्या या नेत्यांनी त्यांच्या पाठीमागे घोषणा देणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य शेतकरी आणि ज्या चळवळीतून ते पुढे आले त्यांना विसरू नये हीच अपेक्षा. लाल दिव्याचा प्रकाश गरिबाच्या झोपडीपर्यंत पडावा हीच इच्छा. मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंना वगळण्यात आले. भाजपकडून डावललं गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत. भाजपनं धोका दिल्याची भावना मेटेंनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. निवडणुकीपूर्वी भाजपवर आलेल्या सर्व मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळाला आहे, सत्तेत सहभाग मिळाला आहे, परंतु याला एक अपवाद आहे, ते म्हणजे शिवसंग्रामचे विनायक मेटे. विनायक मेटेंचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाहीये. विनायक मेटेंची काय भूमिका आहे, ते या संदर्भात नाराज आहेत काय, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, तावडेजी असतील किंवा फडणवीस साहेब असतील, हे सगळे माझ्याकडे येऊन त्यांनी मला आग्रह केला, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचं काम करताय, प्रश्न सोडवताय, मांडताय, झगडताय, संघर्ष करताय, तर तुम्ही आमच्यासोबत या. तुमची जी मराठा आरक्षणाची मागणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाची मागणी आहे आणि शेतकऱ्याच्याबद्दल, हे सगळे आम्ही प्रश्न तुमचे सोडवतो. एवढंच नाही तर आमची जर सत्ता आली केंद्रात आणि राज्यामध्ये सुद्धा, तर जिथं कुठं येईल तिथं तुम्हाला सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देतो, तुमच्या सहकार्यानं सुद्धा. हे स्पष्ट आश्वासनं त्यांनी आम्हाला त्यावेळेस दिली गेली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सन्मानानं सोबत घेतलं होतं. अतिशय मान सन्मान त्यावेळेस राखला जायचा. पण आत्ता 2 वर्षाच्या नंतर मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना महायुतीमधल्या 5ही घटक पक्षांना मात्र सन्मानानं त्या ठिकाणी संधी दिली गेली. कुणाचा मुख्यमंत्री आहेत, कुणाचे मंत्री आहेत, कुणाचे राज्यमंत्री आहेत, हे सगळे. फक्त एकमेव अपवाद म्हणजे शिवसंग्रामचा आहे, तो आमचा आहे. त्यावेळेस समाजाचं काम करणाऱ्या संघटनेची गरज होती. मग आज ती गरज त्यांना राहिली नाही की काय, अशी शंका आम्हाला त्यामुळे येते. मेटे साहेब, तुम्हाला संधी न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज आहात? निश्चितपणे 100%. कारण संधी आम्ही संधी दिली जाईल हे त्यांनी शब्द दिले होते, आश्वासन दिले होतं, विश्वास दिला होता, पण त्या सगळ्या याचं त्यांनी पालन केलं नाही. तो आम्हाला धोका वाटतो आहे. पुढची दिशा ठरवायचं काम येत्या 4-5 दिवसाच्या मध्ये बैठक घेऊन आम्ही करू. धन्यवाद. मंत्रिपदाचं आश्वासन देऊनही ते आश्वासन पूर्ण न करून भाजपने धोका दिल्याचा आरोप विनायक मेटे करतायत आणि आता या संदर्भातील पुढील भूमिका ठरवण्यासाठी लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेतात. कदाचित विनायक मेटेंनी जसं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपची साथ घेतली होती, आता भाजपने त्यांचा शब्द पाळला नसल्यामुळे, त्यांना दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे कदाचित विनायक मेटे भाजपची साथ सोडण्याचा विचार करू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.